नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. आश्रमशाळेतील इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या 8 वर्षीय विद्यार्थ्यांचा वसतिगृहामागील सेफ्टी टँकमध्ये आढळून आल्याची घटना बंधारे येथे घडली. हा विद्यार्थी 3 एप्रिल रोजी शाळेतून बेपत्ता झाला होता, परंतु दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह सेफ्टी टँकमध्ये तरंगताना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पालकांसह नातलग व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या ठिकाणी फोरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले. धुळे येथील भाईमदाणे नगरातील घरफोड्याप्रकरणी अट्टल चोरट्यास देवपूर पोलिसांनी शिताफीने अटक करून त्याच्याकडून चोरीस गेलेले 8 मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. धडगाव तालुक्यातील तोरणमाळ येथील वीरसिंग एकण्या चौधरी यांच्या मुलाचा मागील वर्षी नागझरी येथे होळी पाहण्यासाठी जाताना मोटरसायकल अपघातात मृत्यू झाला होता. परंतु मुलाचा खून केल्याच्या संशयावरून वीरसिंग चौधरी याने दगडाने मारहाण करीत तोरणमाळचा भवतीपाडा येथील बोलसिंग शिला चौधरी वय 40 यांना जखमी केले. तसेच शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत बोलसिंग चौधरी यांनी मसावत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वीरसिंग एकण्या चौधरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेको रणसिंग सनेर करीत आहेत. धुळे शहरासह जिल्ह्यात पाकिस्तान निर्मित वस्तू विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकांत धेवरे यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी 2 पथके तयार करून धुळे शहरातील विविध ठिकाणी छापे टाकले. राज्यात मार्च व एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाने मोठा कहर केला असून तब्बल 1,31,465 हेक्टरवरील रबी पिकांचे नुकसान झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. गहू, हरभरा पिकांसह फळपिके आणि भाजीपाला पिकांनाही मोठा फटका बसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. धुळे येथील देवपूर भागातील एकता नगरकडे जाणाऱ्या पांझरा नदी चौपाटीवरून देवपूर पोलीस ठाण्याच्या पथकाने तरुणाकडून 1 गावठी कट्टा आणि 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात यश मिळवले आहे. आखाती देशातील परिस्थिती दिवसेंदिवस तणावपूर्ण होत असताना भारताने आपल्या लष्करी सामर्थ्याची ताकद वाढवली आहे. भारतीय नौदलाने आज 3 एप्रिल विशाखापट्टणम येथे INS तारागिरी आणि INS अरिधमन यांना अधिकृतपणे नौदलात दाखल केले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे या समारंभाला उपस्थित होते. भारताची सागरी सुरक्षा आणि आण्विक प्रतिबंधक क्षमता मजबूत करण्यासाठी INS तारागिरी व INS अरिधमन या 2 पाणबुडीचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. साक्री तालुक्यातील तामसवाडी गावात मुलीचं लग्न आटोपून शिरडाणेकडे वराड परत घेऊन जात असताना क्रुझर क्रमांक MH18W6226 या वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला. या अपघातात 2 जण मयत तर 15 जण जखमी झाले आहे. एकीकडे आखाती देशांमधील युद्धामुळे LPG, पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढत असताना दुसरीकडे सोन्याच्या दरावर मात्र वेगळाच परिणाम होताना दिसत आहे. इराण-अमेरिका युद्धामुळे सोने चांदीचे दर घसरले आहेत. जळगावच्या सुवर्ण बाजारात दोन्ही धातूंच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. नंदुरबार येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे दिनांक 9 मे रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारांनी आणि संविधानाने देशाला प्रगतीची दिशा मिळाली आहे. त्यांचे कार्य आणि त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी दिलेले योगदान समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे हे अत्यंत आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त होणारा कार्यक्रम दरवर्षी अधिक उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न राज्य शासन करत असून यावर्षीही विविध विभागांच्या समन्वयातून तो अधिक भव्य स्वरूपात साजरा करण्यात येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा सोहळा त्यांच्या विचारांचा उत्सव म्हणून साजरा करूया, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2023 या परीक्षेत शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची चाचणीपूर्वी प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली होती. आता सुधारित कार्यक्रमानुसार ही शारीरिक चाचणी 15 ते 30 एप्रिल 2026 या कालावधीत घेण्यात येणार आहे.
वर्ल्ड स्किल्स स्पर्धेसाठी रंगीत तालीम मानल्या जाणाऱ्या इंडिया स्किल्स 2025-26 स्पर्धेत महाराष्ट्रातील स्पर्धकांनी 4 सुवर्ण, 8 रौप्य आणि 5 कांस्य पदकांची अशी एकूण 17 पदके प्राप्त केली आहेत. उत्तर प्रदेश येथे ग्रेटर नोएडामधील इंडिया एक्स्पो सेंटर अँड मार्ट येथे ही स्पर्धा पार पडली. राज्यातील शहर व परिसरात गुरुवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि वादळामुळे अनेक अतिउच्चदाब व उच्चदाब वाहिन्यांमध्ये बिघाड झाला. परिणामी राज्यातील अनेक भागांतील वीज पुरवठा खंडित झाला. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी युद्धपातळीवर परिश्रम घेत आहेत. दरम्यान काही भागांचा बाधित झालेला वीज पुरवठा रात्री उशिरापर्यंत सुरू करण्यात आला. धुळे तालुक्यात दिनांक 2 रोजी त्याकाळी पावसासह परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः बोरीस येथील शेतकरी विश्वास सीताराम पाटील यांच्या शेतातील मका पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून वादळामुळे मका पूर्णतः जमिनीवर आडवा पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अक्कलकुवा तालुक्यातील भांगरापाणी जामली ते उमटी रस्त्यावरील उमटी गावाजवळ असलेल्या नदीवरील पुलाला संरक्षक कठडे नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन पुलावर संरक्षक कठडे बांधावे अशी मागणी होऊ लागली आहे. राज्य शासन शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी असून अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केली. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच कामाला लागावे. नागरिकांशी संपर्क वाढवून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात. केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनेची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात यावी. पक्षाच्या वरिष्ठांकडून येणाऱ्या कार्यक्रम व उपक्रमांचे नियोजन करून प्रत्येकाने जबाबदारीने ते पार पाडावी, असे प्रतिपादन माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी केले. अहमदाबाद-नंदुरबार महामार्गावरून सुरू असलेल्या सुगंधी तंबाखू मिश्रित गुटखा तस्करीचा पर्दाफाश करण्यात शहादा पोलिसांच्या गुन्हे शोध डीबी पथकाला मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी सापळा रचून केलेल्या कारवाईत तब्बल 17,61,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आयशर वाहनासह चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. नंदुरबार येथील एकलव्य विद्यालय व जग नटावतकर कनिष्ठ महाविद्यालयात हिंदी ऑलिम्पियाड परीक्षेतील पदकप्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. क्रीडा व युवक संचालनालय पुणे आणि जिल्हा क्रीडा कार्यालय वाशिम, क्रीडा परिषद वाशिम यांच्या विद्यमाने शालेय राज्यस्तरीय टेनिक्वाईट स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत नंदुरबार येथील DR कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने सहभाग घेतला. 19 वर्ष मुलांच्या गटातून DR कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करीत सुवर्णपदक मिळविले. शहादा तालुक्यातील कळंबू येथील रहिवासी असलेली डॉक्टर स्नेहल सुधाकर पाटील माळी यांनी वैद्यकीय शिक्षणात MBBSची पदवी पूर्ण करून यश संपादन केले आहे. नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात डॉक्टर स्नेहल पाटील यांना पदवीदान करण्यात आले. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.